हॅलो मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी मागच्या वर्षी साधारणतः 1.5 वर्ष झाला मी ओला गाडी विकत घेतली होती। ही आहे माझी ओला गाडी। भंडाऱ्यामधून मी विकत घेतली होती। तिथले ते मॅनेजर होते स्नेहदीप मेश्राम, त्यांच्याकडून मी विकत घेतली होती। ही आहे माझी ओला गाडी। परंतु आता 1.5 वर्ष झाला आणि त्यानंतर गाडी अचानकपणे बंद पडली। बंद पडल्यानंतर मी त्या शोरूमवाल्यांना, भंडाऱ्यातील शोरूमवाल्यांना, स्नेहदीप मेश्राम यांना फोन करून सुद्धा ते बरोबर रिस्पॉन्स नाही देत आणि सांगतात की गाडी तिथले जे मिस्त्री आहेत त्यांना फोन करा, मिस्त्र्यांना सांगा। तिथे कौशिक म्हणून मिस्त्री आहे, त्या मिस्त्र्याला पण सांगितलं, मिस्त्र्यांना चेसेस नंबर सांगितला मी। चेसेस नंबरवरून ही गाडी ऑनलाईन चेक होते की हिला प्रॉब्लेम कोणती झाली, काय झाली ते चेसेस नंबरवरून माहिती मिळते। तर ते कौशिकला मी सांगितलं, तिथला जो मिस्त्री आहे त्याला सांगितलं की चेसेस नंबरवरून चेक कर। त्याच्या व्हॉट्सअपवर मी चेसेस नंबर पाठविला। तर त्याचा मला कॉल आला की गाडी काही चेक होत नाही तर नागपूरला न्यावं लागेल। नागपूरला एक शोरूम आहे, त्यानं मला लोकेशन पाठवला, त्या लोकेशनवर गाडी न्या असं म्हणत आहे। आता जेव्हा मी गाडी घेतली त्यावेळेस त्यांना विचारलं होतं की गाडीचं सर्व्हिसचं कसं, तर ते म्हणत होते की तुम्हाला सर्व सर्व्हिस भंडाऱ्यामध्ये मिळेल किंवा आमचे मिस्त्री तुमची गाडी जिथं बी ज्या लोकेशनमध्ये बंद पडेल त्या लोकेशनवर येऊन चेक करून देतील। पण मला असं वाटते की त्यांनी जे शब्द बोललेले होते ते संपूर्ण खोटे आहेत, कारण की एकही मिस्त्री माझ्यापर्यंत माझी गाडी पाहायला आलेला नाही। मी त्याला म्हटलं की तू गाडी पाहायला तरी ये इथे लाखनीला, तर तो गाडी पाहायलासुद्धा म्हणत आहे की मी येऊ कसा, कारण की माझा दिवस जातो म्हणत आहे। आणि गाडी चेक करायलासुद्धा ते कोणीच 2 मिस्त्री आहेत, एक ओमकार म्हणून मिस्त्री आहे आणि एक कौशिक। दोन्ही मिस्त्र्यामधून कोणीच मिस्त्री आजपर्यंत 4-5 दिवस झाले पाठवलेला नाही आहे। माझी गाडी जशीची तशी पडून माझ्या दुकानात ठेवली आहे। आता करायचं काय, ते म्हणत आहेत की नागपूरला न्या। तर नागपूरला नेल्यानंतर जाण्याचा जो खर्च आहे तो स्वतः आपल्यालाच भरावा लागतो असे ते म्हणत आहेत। आणि गाडीचा जो बी खर्च असेल, काही झाला असेल गाडीला, तर तो स्वतःच आपल्यालाच द्यावा लागतो असे ते म्हणत आहेत। तर आता करायचं काय, मला प्रश्न पडला। आता गाडी तर न्यावं लागेल नागपूरला, बरं घेऊनही जातो, पण प्राथमिकता अशी असते की मी ज्या ऑफिसमधून, ज्या भंडाऱ्याच्या ओला ऑफिसमधून गाडी घेतली तेथील मिस्त्र्यांनी इथं येऊन चेक करायला पाहिजे, इथं येऊन पाहायला पाहिजे, परंतु ते अजूनपर्यंत चेक करायला यायला आहेत आणि पाहायलासुद्धा आहेत। तर आता करायचं काय, मी हा सर्व माहिती जी आहे, माझी गाडी S1+ आहे, 2024मध्ये मी गाडी घेतली आहे। मी हे सर्व माहिती आता सोशल मीडियामध्ये शेअर करत आहे, कारण की कंपनीचा काय प्रॉब्लेम आहे, सर्व्हिस नाही देत, काही नाही देत बरोबर। गाड्या घ्या म्हणत आहेत, फक्त घ्यायच्या वेळेस मस्त गुलू बोलू मस्त शब्द बोलतात, आणि आता सर्व्हिस, आता प्रॉब्लेम आली गाडीला तर कोणी ढुकूनसुद्धा पाहत नाही। तर काय करायचं, त्यामुळे मी हा व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही लोकांनी हा, बाकीचे जे लोक आहेत जे ओला घ्यायला जातात, ओला गाडी घ्यायला जातात, 2 व्हीलर स्कूटर घ्यायला जातात, त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना दिसू द्या, कळू द्या की ओला गाडीचा काय प्रॉब्लेम आहे आणि किती तकलीफ सहन करावं लागत आहे एक सामान्य माणसाला। आता त्या गाडीमध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल आणि तो खर्च स्वतः आपल्यालाच द्यावा लागतो। बाकीच्या गाडीचं असं नसते की ते सर्व्हिसिंग सेंटर देतात, काही गाडीला झाला 2-3 वर्ष तर ते स्वतः चेक करून देतात। आणि हे ओला गाडी, हिचं प्रॉब्लेम आले 1 वर्षात निघो, नाही तर 2 वर्षात निघो किंवा 5 महिन्यात निघो, स्वतःलाच पैसे द्यावे लागतात। म्हणजे हे काय आहे, हे लुटमार चालू आहे ओलावाल्यांची, ओला कंपनीवाल्यांची लुटमार चालू आहे, याचा अर्थ असाच समजावा लागेल। त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांनो, ओला गाडीबद्दल हा व्हिडिओ जो मी बनवत आहो हा शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या। आणि ओला गाडी जे कोणी पण असतील, घ्यायला जात असतील, त्यांनी पहिल्यांदा प्रश्न त्यांना विचारा की तुम्ही सर्व्हिस कुठे देणार, त्यानंतरच तुम्ही गाडी घ्या। मला तर एकदम सर्व्हिस बेकार वाटली, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हापर्यंत शेअर करत आहो। तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचे कमेंट करा, काहीतरी मेसेज करा, मला आपली प्रतिक्रिया नोंदवा। कोणी जरी या गाडीबद्दल
कोणी त्रासले असतील किंवा काही झाले असतील तर ते त्या आपली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो.